नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना. आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. चला आज आपण चाललो आहे फिरायला महाबळेश्वरला. महाबळेश्वरचं मार्केट आहे ते तर खूप फेमस आहे शॉपिंगसाठी. तिथं पण जाणार आहोत. वेण्णा लेक, मॅप्रो गार्डन तिथंसुद्धा. आणि याबरोबरच 4,500 वर्षापूर्वीचं एक मंदिर आहे की जे जमिनीमध्ये धसत चाललं आहे असं म्हणतात. कृष्णा नदीचं उगमस्थान कृष्णाई मंदिर अशा पवित्र ठिकाणी सुद्धा जाणार आहोत. संस्कृतीचा वारसा जपणारी आणि वास्तुकलेची उत्तम उदाहरणं असणारी ही सगळी मंदिर आहेत. 4,500 वर्षापूर्वी बांधलेली ही सगळी मंदिरं आहेत. आणि हे तुम्हाला माहिती आहे का की कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री आणि भागीरथी जी गुप्त आहे अशा नद्यांचा उगम आहे ना, तर तो महाबळेश्वर मराठी माणसाने आवर्जून बघावेत अशीच ही ठिकाणं आहेत. बरं, आज मी खूप दिवसांनी गाडी चालवते आणि ह्या रोडला गाडी चालवायला मला खूप आवडतं. आणि हा रोड बघितल्यानंतरच समजतं की महाबळेश्वरचा हा मार्ग आहे एकदम घनदाट झाडी असलेला. साताऱ्यामधून मेढामार्गे खूप जवळ आहे महाबळेश्वर. आणि आम्ही जिथं राहिलो आहे तर तिथं आलो आहे. ते सुद्धा हॉटेल खूप सुंदर आहे. मे फेअर म्हणून हॉटेल आहे. आजूबाजूला गर्द झाडी, फुलांचे तर खूप वेगवेगळे प्रकार आहेत तिथं. गावावरून आलो आहे त्याच्यामुळे थोडासा उशीरच झाला आहे निघता निघता. तर मॅप्रो गार्डन, वेण्णा लेक आणि महाबळेश्वर मार्केटला सुद्धा आपण जाणार आहोत. पण सगळ्यात आधी जाणार आहोत ते महाबळेश्वर मंदिरला आणि पंचगंगा मंदिरामध्ये. तर अर्ध्या 1 तासामध्ये आपण हे ओल्ड महाबळेश्वर आहे तर तिथं पोहोचतो. जाताना अजिबात वाटत नाही की एवढी गर्दी असेल, पण इथं आल्यानंतर गाड्या बघितल्या की समजतं की किती गर्दी आहे ते. आजूबाजूला भरपूर दुकानं आहेत की जिथं लोकल गोष्टी बनवलेल्या असतात तर त्या मिळतात. आता डिसेंबरमध्ये ना खूप साऱ्या शाळांच्या सहली इथं आलेल्या दिसतात. हे बघून आहे ना इतकं छान वाटतं ना. आणि मी सुद्धा शाळेची जेव्हा आमच्या सहल गेलेली तेव्हा पहिल्यांदा महाबळेश्वरला आलेली. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे शाळेच्या सहली येतात ना तेव्हा या सगळ्या मंदिरांना भेट देतातच. त्यामुळं आपली ही संस्कृती, आपली ही प्राचीन वास्तुकला आहे हे सगळं लहान मुलांना सुद्धा समजतं. तर आता तुम्हाला दाखवते हे महाबळेश्वर मंदिर बाहेरून असं दिसतं, कारण आतमध्ये तर फोटो व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नाही आहे. पण खूप सुंदर असं स्वयंभू शिवलिंग आतमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज इथं यायचे. जवळजवळ 4,500 वर्षापूर्वी हे मंदिर बांधलेलं आहे असं सांगतात. आणि तिथून जवळच पंचगंगा मंदिर आहे की जिथं कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि भगीरथी या 5 नद्यांचा उगम होतो. आणि त्यांच्या संगमातून येणारं पाणी आहे ते गायमुखातून खाली पडत असतं. इतकं सुंदर बघण्यासारखं आहे ना ते. आतून रचनासुद्धा इतकी सुंदर आहे. कुठून पाणी येतं आहे ते सुद्धा समजत नाही. पण तिथं व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही. का असं माहिती नाही. पण आपली ही संस्कृती आहे ना ती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे आणि त्यासाठी असं शूट करून द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. पण मी नाही केलं तिथं शूट. पण खरंच मंदिर आतून खूप सुंदर आहे. जर गेला नसाल तर नक्की जाऊन या. आणि तिथं बाजूलाच ना असं एक शॉप आहे की जिथं खूप सुंदर पितळेच्या वस्तू मिळतात. अगदी अँटिक पितळेच्या वस्तू मिळण्याचं सर्वात मोठं दालन इथं असावं असं मला वाटते. कारण इतक्या सगळ्या प्रकारचे पितळेच्या गोष्टी मी इथं पहिल्यांदाच बघितल्या. आणि इथं सुद्धा शूट करायचं नव्हतं पण मला माहितीच नव्हतं. मी पूर्ण शूट केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की शूट नाही करायचं आहे. पण ठीक आहे, तर जेवढं केलं होतं तेवढं म्हटलं चला. पण खरंच इतक्या सुंदर गोष्टी आहेत ना पितळेच्या. मला सगळ्यात जास्ती काय आवडलं की ते शुभलाभ लिहिलेलं जे होतं ना ते पितळेचं, तर ते मला खूप आवडलं. तर ते 800 रुपयाला एक, म्हणजे दोन्ही बाजूची घ्यायची असतील तर 1600ला अशी ती होती. आणि अशी ही पितळेच्या गोष्टी असतात त्या खूप महाग असतात, पण इथं त्या अगदी रिझनेबल वाटत होत्या. त्याच्यानंतर बांबूपासून बनवलेल्या काही गोष्टी असतात त्या तर खूपच सुंदर असतात. पण मी याआधी आलेली तेव्हा या वस्तू घेतल्या त्याच्यामुळे आता परत काही त्या घेतल्या नाहीत. पण खरंच खूप सुंदर गोष्टी आहेत इथं. म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या लोकल मार्केटची जशी वैशिष्ट्ये असतात ना तसंच ह्या महाबळेश्वरच्या मार्केटमधले हे वैशिष्ट्य असणारी या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बाजूलाच ना जवळच 5 मिनिटाच्या अंतरावरती कृष्णाई मंदिर आहे. किती सुंदर नाव आहे ना, कृष्णाई. आणि इथं गेल्यानंतर हे सुंदर दृश्य बघायला मिळतं. एवढं सुंदर मंदिर आहे ना इथं. एवढं 4,500 वर्षापूर्वी ही मंदिरं कशी बांधली असतील ना, किती आश्चर्य वाटतं ना. आणि इथं सुद्धा गायमुखातून पाणी पडते, म्हणजे कृष्णेचा उगम झालेलं हे पाणी आहे. तर हे पवित्र पाणी म्हणजे तीर्थ आहे ते आपण घ्यायचं. इतकं पवित्र वाटलं म्हणून सांगू. आणि पाणी किती स्वच्छ आहे बघा, एकदम क्रिस्टल क्लिअर. आणि इथं सुद्धा बाहेर बोर्ड होता की फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी बंदी आहे म्हणून. पण इथं बरीचशी लोकं फोटो व्हिडिओ काढत होती आणि मी ते नंतर बघितलं. आणि खरंच ही मंदिरं ना जपायला पाहिजेत. आपला हा जो संस्कृतीचा ठेवा आहे तो जतन करायलाच पाहिजे.
आणि इथं जाण्यासाठी हा सुंदर रस्ता आहे. किती सुंदर आहे ना हे सगळं. तर आता महाबळेश्वरला आल्यानंतर या ठिकाणांना आवर्जून भेट द्यायलाच पाहिजे ना. तर तिथून नंतर हॉटेलवरती आलो. हॉटेलवरती ना असे 2 झोपाळे आहेत. थोडा वेळ रेस्ट केला आणि संध्याकाळी मॅप्रो गार्डनला जाणार होतो. आता अंधार लवकर पडतो त्याच्यामुळे जरा लवकरच बाहेर पडायला पाहिजे. तर एक 4:30 वाजता निघालो. खरं तर मॅप्रो गार्डन हे महाबळेश्वरमधील एक मोठं टुरिस्ट प्लेसेस तयार झालेलं आहे. कारण त्यांनी ते डेव्हलपच अशा प्रकारे केलं आहे ना, की तिथं एकाच ठिकाणी जाऊन आलं तरी सगळे लहान मोठे सगळेच खुश होतात. तर जाता जाता हे वेण्णा लेकचं दृश्य आहे. आत्ता आम्ही वेण्णा लेकला थांबणार नाही कारण आता जवळजवळ संध्याकाळ होत आली आहे आणि इथं थांबलो तर मग पुढे जायला अजून रात्र होईल, म्हणून मग आधी पुढे जाऊन येणार आहे. आणि मॅप्रो गार्डनमध्ये ना एक सुंदर गोष्ट आहे मला आवडते ती म्हणजे खूप झाडांची ना व्हरायटी आहे. खूप प्रकारची फुलझाडं इथं लावलेली दिसतात आणि आणि हे बघितल्यानंतरच सगळ्यांना समजतं की हे मॅप्रो गार्डन आहे म्हणून. आता मॅप्रोचे प्रॉडक्ट तर सगळ्यांना माहितीच असतील तरीसुद्धा एक टूर देते याची. तर इथे काही ऑफर होत्या. हे जे क्रश आहेत ना सगळ्या फळांचे तर हे 4 होते. पायनॅपल, मँगो आणि 2 कुठले तरी होते मला आठवत नाही. पण ते 4 होते तर ते सुद्धा ऑफरमध्ये होते. त्याच्यानंतर गुलकंद, मध, जाम, खाकरा, चीज खाकरा इथं मी पहिल्यांदा बघितला. एवढ्या सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी इथं आहेत ना. हे बघा भरपूर प्रकार आहेत इथे आणि याच्यावरती ऑफरसुद्धा आहेत. तर या गोष्टी काही मी घेत नाही. तर इथं एक गोष्ट असते ती म्हणजे फ्रीमध्ये ना खूप साऱ्या गोष्टींची टेस्ट करायला मिळते आणि प्रत्येक ठिकाणीच एवढी गर्दी असते ना, प्रत्येकजण ही फ्रीमधील गोष्ट घेण्यासाठी तिथं गेलेला असतो. या फ्रीमधील गोष्टींनीच पोट भरेल एवढ्या गोष्टी तिथे फ्रीमध्ये टेस्टिंगसाठी ठेवलेल्या असतात. या काउंटरवरच्या गर्दीनेच समजत असेल किती गर्दी आहे इथे. इथली अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट बघा, चहाचे इथे फ्लेवर्स मिळतात. हे बघा स्पाइस ड्रॉप म्हणून आहे. म्हणजे मसाला चहा, जिंजर चहा यांचे हे ड्रॉप्स आहेत बघा इथे. आणि हे ड्रॉप्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हा चहा आहे तो मिक्स करायचा, मग तो फ्लेवर येतो. आयडिया चांगली आहे पण मला तरी हे ओरिजिनलच बनवायला आवडेल. तर तिथून खाली गेल्यानंतर मॅप्रोचा हा खाण्याचा सेक्शन आहे म्हणजे इथं सँडविच, फ्रेंच फ्राईज वगैरे मिळतात आणि त्याशिवाय इथलं फेमस आहे ते म्हणजे स्ट्रॉबेरी विथ क्रीम. आणि एक 2-3 वर्षापूर्वी मी इथं आलेली तेव्हा हे बघून आहे ना घरीसुद्धा बनवलेलं आणि त्याची रेसिपीसुद्धा यूट्यूबला टाकलेली. काय आपल्या बायकांचा स्वभाव असतो ना, एखादी गोष्ट बघितली की ती तशीच कशी बनवता येईल याचा आपला प्रयत्न असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वेण्णा लेकला गेलेलो. हे असं बघायलासुद्धा खूप छान वाटतं. तर यावेळेला काही आम्ही बोटिंग वगैरे केली नाही. पण एक गोष्ट आहे की जी प्रत्येकाला महाबळेश्वरला आल्यानंतर मी करतेच ती म्हणजे हॉर्स रायडिंग. खरंच खूप आवडतं मला हे घोडेस्वारी करायला. म्हणजे एवढं डेअरिंग नाही की घोडा एकटंच घेऊन घोडा आपण चालवू शकू. ते घोडेवाले असतातच बरोबर. पण प्रत्येक वेळी घोड्यावर बसल्यानंतर ना मनात एक विचार येतो की पूर्वीच्या काळच्या सगळ्या स्त्रिया ज्या लढवय्या होत्या त्या कशा काय घोडेस्वारी करत असतील. कधी-कधी वाटतं की घोडा जोरात पळवावा, पण ते खूप रिस्की आहे. ह्या थोड्याशा ॲडव्हेंचरस अशा गोष्टी असतात ना, तर त्या करायला मला खूप आवडतं. चला तर आता इथून निघाल्यानंतर संध्याकाळी महाबळेश्वरच्या मार्केटला जायचं आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत महाबळेश्वरच्या आजूबाजूला जसं की प्रतापगड आहे, पण तो सुद्धा आम्ही गेल्या वर्षी जाऊन आलो आहे त्यामुळे यावर्षी तर नाही गेलो. आणि वेगवेगळे जे पॉईंट्स आहेत ना, म्हणजे ऑर्थर सीट पॉईंट, केंट पॉईंट वगैरे तर त्या सगळे पॉईंट्स बघून झालेले आहेत. पुन्हा पुन्हा ते बघण्यात काही इंटरेस्ट वाटत नाही. त्यामुळं संध्याकाळी जस्ट एक फेरफटका मारण्यासाठी इथं गेलेलो. महाबळेश्वर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त फेमस आहेत ते म्हणजे चपला, स्वेटर, पर्स वगैरे. पण ना खरंच खूपच कॉस्टली आहेत सगळ्या गोष्टी इथल्या मार्केटमध्ये. हे काही कुर्ते मी बघितले पण सगळे आहेत ते 800-900च्या वरती होते. म्हणजे जवळजवळ 1500, 2500 वगैरे अशी त्यांची रेंज होती. म्हणजे जे काश्मीरी कुर्ती म्हणून होत्या ना, तर त्यांची सांगते मी. हे जे आता दिसत आहेत तर ते 800-900ला वगैरे होते. चपला खूप सुंदर सुंदर असतात आणि स्वस्तसुद्धा असतात. पण त्या कितपत टिकतील याच्याविषयी जरा शंका वाटते. पण दिसतात खूप सुंदर. 200ला वगैरे होते. आणि ह्या जे शूजसारखी दिसतात ना त्याच्यापुढे बघा पैंजणसारखी डिझाईन दिसते. तर ती मला खूप आवडली म्हणून घेतली. पण घरी आल्यानंतर बघितलं तर इतकी कडक आहे ना ती. खरं तर हल्ली मी चप्पल घालतसुद्धा नाही कारण मी शूजच वापरते. कम्फर्टेबल वाटतात पायांना. पण कधीतरी फंक्शनसाठी म्हणून हे अशा खूप छान आहेत. नंतर काही पर्स वगैरेसुद्धा होत्या. आणि सगळ्यात सुंदर असतात ते इथं म्हणजे ड्रेस मटेरियल खूप सुंदर असतात.
एवढे सुंदर तर कुर्तीसुद्धा नसतात इथं. पण मी काय ड्रेस मटेरियल घेत नाही, कारण मी काय ड्रेस कधीच शिवून घेत नाही, त्याच्यामुळे ते काय घेत नाही. त्याच्यानंतर इथले फेमस आहेत ते म्हणजे चणे, वेगवेगळ्या फ्लेवरचे चणे असतात, तर ते इथले खूप फेमस आहेत. आणि क्विल्ट्स, ब्लँकेट याचे तर मोठे मोठे शोरूमच आहेत. हे बघा, हे जे काश्मीरी टाईपचे कुर्ता पायजमा दिसत आहेत ना, तर ते खूप कॉस्टली होते. अगदी 2000च्या रेंजमधले होते. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.